जय भीम. मी सिद्धेश्वरला 5 दिवस संघटनेचे सदस्य आहे. आज जे आंदोलन केलेलं आहे आम्ही लोक राजकारणासाठी करतात, आम्ही सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी करतो. फक्त महाराष्ट्रात नाही, अख्ख्या इंडियामध्ये हा पिक्चर रिलीज झाला नाही पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांनाही विनंती आहे. मी मास मोहीम संघटनाची कार्यकर्ता आहे. महाराष्ट्र शासनाला माझं हे म्हणणं आहे की हे फिल्म रिलीज नाही व्हायला पाहिजे, नाही तो खूप म्हणजे वाईट होईल. अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय शिवराय. मैं मास मूवमेंट संगठन का कोंडवा का अध्यक्ष बोल रहा हूँ. जैसे कि आप देख रहे हैं, हम दो हमारे 12 मूवी आ रही है. इसमें हमारे मुसलमान समाज को जैसे कि गलत चीज़ें बता रही है. ऐसे बता रही है कि हम बस औरतों को यूज़ करते हैं, जैसे कि औरत बसने का इस्तेमाल करने की मशीन है. हमारे बारे में ऐसे बता रहा है. और कुरान के आयत को जो है तोड़ मरोड़ के, मतलब तोड़ कर कैसे भी, जैसे कुरान में लिखा हुआ भी नहीं है वैसा बताया जा रहा है. और हमारे मुख्यमंत्री से ये निवेदन है कि ये फिल्म को, मूवी को रुकाया जाए और जो इसको रिलीज़ कर रहे हैं उनके ऊपर कार्रवाई हो. अगर ऐसे नहीं करती तो हम बहुत ज़्यादा संख्या में आएंगे. और अगर रिलीज़ होती है मूवी तो ये आपकी हमारी गारंटी है कि हम इसको बंद करने के सिवा रहेंगे नहीं और मूवी इसको थिएटर में रिलीज़ होने देंगे नहीं. और रिलीज़ होती है तो हम थिएटर को तोड़ फोड़ कर देंगे. फिर ये आपकी जिम्मेदारी होगी, ये आपके ऊपर है कि आप कैसे रोकते हो. ठीक है, थैंक यू. मी ॲडव्होकेट साहिलभाई डोंगरे, भीमयुद्ध प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष. ही जी फिल्म रिलीज झालेली आहे तर प्रथमतः ह्या फिल्म मी जाहीर निषेध करतो. कारण जे मुस्लिम समाज जे आहे त्यांच्या भावना दुखवल्या गेल्यात. ही शासनानं दखल घेतली पाहिजे. शासन हे रक्षण करत आहे, हे मला दिसत आहे की हे रक्षण नाही करत. असं वारंवार समाजाला डावलण्याचं षडयंत्र चाललं आहे आणि समाजामध्ये आपसामध्ये भांडणं लावण्याचं मोठं षडयंत्र चाललं आहे. हे मला असं याच्यानुसार दिसत आहे. मी ह्या सरकारनं सांगण्याचं काम करत आहे, याद राखा, मुस्लिम समाज, सर्व समाज एक आहे. याला दुरावा करण्याचा आणि ह्याच्यातून बेअर्थ काढण्याचा विचारही करू नका. वारंवार तुम्ही जर अशा गोष्टी जर करत असाल तर तुम्हाला भीमटोला दिल्याशिवाय राहणार नाही. भीमयुद्ध प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट साहिल डोंगरे यांच्या वतीनं मी तुम्हाला सांगत आहे. आणि मी स्वतः मास मुवमेंटला सपोर्ट करत आहे हे पण सांगतो. आणि अशा गोष्टीला न सरकारांना बळी पडता या जी फिल्म जी आहे त्याच्यावरती आक्षेप घातला पाहिजे, हे बंद करण्यात आलं पाहिजे. जय भीम, जय भीम. पुणे स्टेशन पुणे इथे धरणे आंदोलनाला बसलो आहे. तर विषय असा आहे की हम दो हमारे 12 ही फिल्म 7 जूनला प्रदर्शित आहे. या फिल्ममध्ये मुस्लिम समाजाबद्दल, कोरोनाबद्दल वाईट असे चुकीचे शॉट धावलेले आहेत. त्या शॉटसाठी आंबेडकर समाज, मुस्लिम समाज हा रस्ता उतरत आहे. हा पिक्चर प्रदर्शित होऊ देऊ नये, यामुळं मोठा आक्रोश निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये, जाप होऊ शकते. तर मुख्यमंत्र्यांना मला निवेदन राहील की हा पिक्चर आपण परत होऊ देऊ नये, अन्यथा महाराष्ट्र पेटेल आणि मास मूवमेंट संघटना हे उतरेल.